नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राष्ट्रवादी विलिनीकरणावरती बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी केव्हा एकत्र होतील हा प्रश्न अख्ख्या राज्यासमोर उभा आहे. अजितदादांचं निधन झालं आणि त्यानंतर देखील हा प्रश्न कायम राहिला. यावरती काल मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला एक समजत नाहीत की विलिनीकरण करण्याची एवढी घाई का आहेत. विलिनीकरण हे एक दिवसाने करता येईल, 2 दिवसानंतर देखील करता येईल किंवा 1 महिन्याने 2 महिन्याने देखील करता येईल. त्यात एवढी घाई करण्याचं काही एक कारण आहेत असं देखील ते म्हणाले. पुढे ते असे देखील म्हणाले की सुनेत्रा पवार यांनी आत्ताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आम्हाला त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष देखील करायचे आहेत. त्यामुळे या गोष्टीची एवढी घाई करण्याचं काही एक कारण आहेत असं देखील ते म्हणाले. पुढे बोलताना छगन भुजबळ असं देखील म्हणाले की दोन्ही पक्षातील नेते, प्रमुख लोक जे असतील, प्रमुख नेते जे असतील ते एकत्र बसतील, त्यावर चर्चा करतील, तोडगा काढतील आणि त्यानंतर विलिनीकरणाची ही जी गोष्ट आहे ती पूर्ण होईल. आता नवीन कॅप्टन म्हणजे सुनेत्रा पवार या झालेल्या आहेत. त्यांना खुर्चीवरती बसू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, राजकारण काय आहेत या गोष्टी कळू द्या आणि त्यानंतर या गोष्टी आपण पुढे बघू असं देखील छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना ते असं देखील म्हणाले की माझा सर्वात प्रथम जो अजेंडा आहे तो म्हणजे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणे. त्यानंतर त्यांना आता ते खुर्चीवरती बसलेले आहेत, त्या आता आमच्या नवीन कॅप्टन आहेत, त्यामुळे त्यांना खुर्चीवरती स्थिरावणं खूप गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले. त्यामुळे विलिनीकरणाची एवढी घाई करू नयेत असं छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलताना म्हणाले. तुम्हाला याबद्दल काय मत वाटतं? म्हणजे कालच्या बोलण्यामधून छगन भुजबळ यांनी पॉझिटिव्ह असा कोणताच रिस्पॉन्स दिलेला नाही की त्यावरती फायनली विलिनीकरण म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींचं होईल. मात्र अजूनही सस्पेन्स हा कायम आहे. आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो.